हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. नावाच्या शॉर्ट फॉर्म वरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये जुंपली. मला असंशी म्हणता तर मग तुम्ही युटी म्हणजेच यूज अँड थ्रो आहात का? ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर. वफ्त विधेयकावर मोहम्मद अली जिनालाही लाजवेल असं भाजपकडून लांगुल चालन. उद्धव ठाकरेंची टीका विधेयकाला विरोध नाही तर भाजपच्या भ्रष्टाचाराला असल्याचा हल्लाबोल. वक्फ विधेयक म्हणजे हिंदूंचा पाकिस्तान बनवण्याचा भाजपचा डाव. राज्यसभेत संजय राऊत भडकले तर ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं हे सिद्ध झालं. शिंदेंचा पलटवार. आम्हाला शिर्डी तिरुपतीच्या बोर्डावर घेणार का? एमआयएमच्या इम्तियाज जलीलांचा थेट सवाल. वक्फ विधेयकावरून मुस्लिम नेते भडकले. एक राज्य एक गणवेश योजना बंद तर निर्णयासंदर्भात शिक्षण मंत्री भुसेंशी बोलणार. चांगल्या योजना बंद न करण्याचं माजी शिक्षण मंत्री केसरकरांचं आवाहन. बीड जिल्हा कारागृहातील मारहाण प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. फोन लावण्याच्या कारणावरून वादावादी झाल्याची माहिती. बीडमधील शिकारीचं साहित्य आणि घरात मांस आढळल्याच्या प्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसलेला वन विभागानं घेतलं ताब्यात. शिरूर न्यायालयात करणार हजर तर खोक्याचा जामिनासाठी अर्ज. अंजली दमानियांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराटीत दमानियांची मनोज जरांगेंसोबत चर्चा. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही होते उपस्थित. पुण्यातील ससून रुग्णालयातील 2 लाचखोर अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारी. दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरात सापडलं कबाड. दोन्ही आरोपींना 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटी थकीत. 43 कोटी मिळाले. गेल्या 5 वर्षांपासून शासनाकडून थकीत होतं अनुदान. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. पैशांअभावी पुण्यातील नामांकित रुग्णालयानं उपचार न केल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप. जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर आमदाराच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू. राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अवकाळीमुळे शेती पिकांसह फळबागांचं नुकसान. शेतकऱ्यांवर मोठं संकट.